इकडे इकडे खासदार या ठिकाणी झालेला आहे. महाराजसाहेब या ठिकाणी कार्यक्रमाला येत आहेत. आदरणीय महाराजसाहेब ज्या काही काही अडचणी आहेत तुमच्याकडून या ठिकाणी तुमच्या गाणं बंद ठेवा. बसून घ्यावं. या निवडणुकीच्या निमित्तानं श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आपल्या सर्वांच्या प्रश्नी अतिशय चांगला कार्यक्रम आहे. कृपया सर्वांनी बसून घ्या. कार्यक्रमाला सुरुवात करूया. प्रसिद्धी माध्यम नितीन दादा आपण या इकडे चला. सर्वजण पाठीमागे या. चला जागा ठेवा ना. चला या 2019 या निवडणुकीच्या निमित्ताने आपले सर्वांचे आवडते खासदार श्रीमंत छत्रपती आणि साताऱ्यामध्ये बरेचशा कॉलेजमध्ये हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तुमचे प्रश्न विचारण्याची संधी आज या ठिकाणी मिळते. आपण साधत असताना आज आपल्याला एक गोष्ट आवर्जून आपल्या पिढीला श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे महाराज यांचं जे योगदान कॉलेजमधल्या विद्यार्थिनींशी तो माझ्यानंतर समृद्धी जाधव आपल्याशी 2 मिनिटं. जनता न्यायाधीश असते आहेत. आपणाला जे जे प्रश्न आपल्याला जे वाटतात आहे अंतकरणात मला विचारायचे आहे. महाराजसाहेब उत्तर देतील. सौभाग्य की एक बात म्हणून मी फक्त सांगतो. जब झील में उतरता है दोस्त यार दिलदार लेकिन जैसे भी रूप में हमें. महाराजसाहेब आपल्या प्रामुख्याने 3 ओळखी आहेत. आपण सगळ्यात पहिलं तर आपण छत्रपती आहात, दुसरं म्हणजे आपण खासदार आहात आणि तिसरं म्हणजे आपण युथ आयकॉन आहात. तर याला धरून माझे 3 प्रश्न आहेत. महाराजसाहेब पहिलं तर आपण खासदार आहात. जसं वर बारामतीकडं खालीकडं कराड फलटण पुणे कोल्हापूर इथं जशी विकासाची गती आहे तशी साताऱ्यात विकासाची गती अजून का नाही हा एक माझा प्रश्न आहे. माझा दुसरा प्रश्न असा आहे महाराजसाहेब की आपण छत्रपती आहात आणि सातारा जिल्ह्यामध्ये रेकॉर्डवर असलेले कमीत कमी 19 गड किल्ले आहेत आणि त्यातले बरेचसे दुर्मिळ आणि दुरावस्थेत आहेत. तर महाराजसाहेब काय वाटतं आपल्याला एक छत्रपतींची गादी म्हणून याला जबाबदार कोण? आणि तिसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण युथ आयकॉन आहात आणि जसं की आता सर बोलले की रयत शिक्षण संस्थेला आपलं खूप मोठं योगदान आहे आणि तुम्ही युथ आयकॉन आहात आणि या रयत शिक्षण संस्थेनं महाराष्ट्र संयुक्त झाल्यापासून खूप एक प्रचंड प्रमाणावर मोठा तरुण वर्ग सुशिक्षित केलाय आणि यांना तुम्ही एक खूप मोठं योगदान दिलंय. तर सगळ्या तरुणांचं असं म्हणणं आहे, वैयक्तिक माझं असं म्हणणं आहे की तुम्ही रयतच्या बॉडीवर कधी येणार? प्रश्न म्हणजे तो तुम्ही विचारला की डेव्हलपमेंट वर्क्सच्या कामासंदर्भात. डेव्हलपमेंट ही एक ऑनगोईंग प्रोसेस असते. अनेक वर्षापासून फक्त आपण घोषणा ऐकल्या. मी व्यक्तिशः माझ्यापुरतं मर्यादित बोलू शकतो. केवळ येत्या 12 तारखेला आम्ही आमचा जाहीरनामा जाहीर करणार आहोत. त्यावेळेस सविस्तर पत्रकार परिषदेमध्ये तपशीलवारी काय डेव्हलपमेंट प्रोसेस आम्ही डेव्हलपमेंट वर्क्स विकासाची कामं कुठली मार्गी लावली याचा तपशीलवार उल्लेख करणार आहोत. मला वाटतं आता सध्या जर बोलायचं झालं
तर त्या बॅल्कनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल अनेक वर्षापासून रेड सेपरेटर. मला वाटतं तुम्हाला देखील वाटलं नव्हतं की हे कामाला सुरुवात होईल. वाटलं होतं? झालं ना? दुसरा प्रश्न गडांच्या संदर्भात तुम्ही विचारला. गडांच्या संदर्भातला जो प्रश्न आहे, अनेकांनी अनेकदा घोषणा केल्या गडांची डागडुजी केली पाहिजे. आम्ही सुद्धा प्रस्ताव दिला की ह्या संपूर्ण महाराष्ट्रात जे टुरिझम वाढवलं पाहिजे आणि ॲग्रो टुरिझम प्लस त्याला कॉम्बिनेशन असं स्टोरी. मी एक पॉलिटिक्सची स्टुडंट आहे आणि मी एस्पायर करते पॉलिटिक्समध्ये एंटर करायचा. तर बीन अ मेंबर ऑफ पार्लमेंट तुम्ही, तर माझा हा क्वेश्चन तुम्हाला की व्हॉट इज द वन थिंग विच यू एन्जॉय मोस्ट अँड व्हॉट इज द वन थिंग विच यू हेट मोस्ट बीन अ मेंबर ऑफ पार्लमेंट इन पार्लमेंट? First and foremost, by default I'm in politics. I'm a social worker. Politics is not my profession. But at the same time, when you're doing social work, when you want to do upliftment of the people, you want to do umpteen number of works which will help people in their various fields of life, you do require that extra power, that executive power, which comes with a certain sort of authority, and that is why I opted for politics, and that is why I am in politics. Believe me, I don't enjoy politics at all. I do it out of sheer duty. I do it as my personal responsibility towards everyone who I treat as my family. My family doesn't mean that it is limited to my only blood relations. My family is, all of y'all are a part of my family, and therefore I always take it personally when any injustice has been done to anyone, be it a boy, girl, elderly person, whosoever. And second question that you asked me was, what was the second question? What is the one thing which you enjoy most and what is the one thing that you hate most being in parliament? The second question is, which I hate most, is I believe in issue-based politics. Right from my college days, I've always taken up issues. I've stood by issues. I have not carried a tuppence for who says or who says what, or whatever anyone opinions anyone might have about whatever I do. I do what I feel is right. That's what I've done, and that's what I will do in future also. Because issues, and because I don't fail to understand. I often say for the media that when I speak, I'm speaking to an audience of maybe who are, I don't know how many students or members there are in the room, but I'm talking to about these many members. But the media who are here, they make the projections to a wider
range of people who are not in the room, who are outside. So I said, your delivery should be such, your projection should be such, because you all are the fourth pillar of democracy. In this country, we have taken the law for granted. Because of influence, because of God knows, whatever, people who have done rape or whatever, and all these unforgivable offences, they go scot-free. I mean, some strict actions should be taken, and that is where it hurts the most. सातारा जिल्ह्यातला गोरेगाव तालुक्यातली अशी 26 गावं आहेत की ते आम्ही माढा मतदारसंघात गेलेलो. पण आमच्या 2009च्या इलेक्शन पासून आमच्यावर अन्याय झालाय. आम्हाला पाणी नाही, आम्हाला रस्ते नाहीत. तर ह्या प्रश्नाकडे तुम्ही जरा लक्ष द्यावं. तुम्ही लक्ष दिल्याशिवाय या प्रश्नावर काय होणार नाही. आम्ही प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याकडे गेलो. का देऊ मला सांगा, उत्तर का देऊ? म्हणजे तुमचं उत्तर देईन, पण का सोडू प्रश्न? आम्ही ज्यावेळेस मी सांगतो त्याचं उत्तर देतो. पाण्याच्या प्रश्नाकरता, विजेच्या प्रश्नाकरता, अनेक ज्यांना पुनर्वसनात धरणग्रस्तांच्या जमिनी करता, त्या अनेक सगळ्या प्रश्नांकरता आम्ही आवाज उठवला होता. भूभारतात दिंडी, माझ्या जमिनी गेल्या होत्या, ठीक आहे, त्याची मला काय फिकर नाही. अनेक धरणात गेल्या, अनेक लोकांच्या गेल्या, अनेक धरणग्रस्तांच्या गेल्या, त्यांना जमिनी मिळाल्या नाही. कॅनलची कामं सुरुवात झाली नाही, त्यांच्या गेल्यात, जमिनी गेल्यात. धरणाचं काम ज्यावेळेस कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली, ही झाली सातारा जिल्ह्यामध्ये. कारण की कृष्णा खोरे तर संपूर्ण जे 11 प्रकल्प होते, मेजर डॅम्स, ते संपूर्ण सातारा जिल्ह्यात होते. त्यावेळेस पहिले 2 वर्ष सुरुवात झाली. आम्ही कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्ष ज्यावेळेस झालो, त्यावेळेस एक आम्ही नवीन आखणी केली की त्यावेळेस म्हणजे त्या अगोदर ते धोरण त्यांनी आखलं होतं शासनाने की पहिलं धरण मग पुनर्वसन. लोकांना ते मान्य नव्हतं. त्यात बदल केला आम्ही की धरण आणि पुनर्वसन या दोन्हीचे कामं साईड बाय साईड चालले पाहिजे. आणि म्हणून कामाला सुरुवात झाली. जी आता कामं तुम्हाला पाहायला मिळत आहेत ते त्याचंच एक प्रतीक आहे. कामं पूर्ण झाली नाही, विस्कळीतपणा आला, का आला, प्रशासकीय अडचणी आल्या, जे काय असतील. आणि ह्याकरता ज्या लोकांच्या जिथं पाणी अडवलं गेलं आणि ज्या लोकांना जमिनी तिकडे दिल्या गेल्या तिथं पाणी नाही, तिथं त्यांच्या जमिनी होत्या, तिथं पाणी अडवलं गेलं, तिथं पाणी साठलं. त्यामुळं पाणी जिथं गेले तिथं पाणी नाही. त्यामुळे इथं परत आले, तिथं त्यांनी शेड मारून तिथं राहिले. जिथं त्यांनी घरं बांधले होते तिथं त्यांचे घराचे दारं, खिडक्या लोकांनी चोरून नेल्या. अशी सगळी वाताच. याकरता भूमाता दिंडी आम्ही चालू केली. प्रश्न विचारणं सोपे असतात, फार सोपे असतात. मला अजून आठवते, सगळ्यांना आवाहन केलं. कोण आलं? समृद्धीन. कोण आलं? सकाळी 6 वाजता इथं मी म्हणलं मी चालू करतो. मोजके फक्त या सातारा जिल्ह्याची संख्या किती आहे? संख्या अंदाजे किमान एक माझ्या लोकसभेची तर आता 18 लाख तर आहे मतदार. लोकसंख्या तर जास्त आहे, 18 लाख. मी तुमचं फलटण हे सगळे मान, फलटण आणि खटावचा काय भाग वगळता ते जर इंक्लूड केलं तर जास्त होईल. आणि यातून आले किती? मला आश्चर्य, म्हणजे मी आश्चर्यचकित झालो. किती आले असेल तुमचा अंदाज?
अंदाज 500 गाड्या. हा मोजून एक साधारण एक 100-150 लोक. मग आम्ही इथून चालत निघालो. मी म्हणलं कोणी याचं आलं नाही आलं मी चालत निघालो. मग त्यांचं मग आम्ही कोयनीकडं चालत चालत निघालो. मग एक हळूहळू सगळे आले. मी जमणार आहे का, कोण येणार आहे का, मला काय फरक पडते, कोण आलं नाही आलं मी तर जाणारच. माझा पुढं फक्त कॉज आहे. कॉज तुमचा होता, चालतोय मी, तुम्ही आपलं तांगड्यावर करून ढाराडूर टीव्हीवरती वगैरे नाही चालतात आहे, ठीक आहे, ओके. पोचल्यानंतर जाऊ तिकडे सत्कार करायला. ही अशी आहे. जेव्हा आपण तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता त्याचं तुम्हीच त्याच्यातनं तुम्ही त्या प्रश्नाचं त्या संपूर्ण त्याचं सोडवणूक तुम्हीच केली पाहिजे. किती आजपर्यंत तुम्ही पुढाकार घेतलाय, दुसऱ्याची का वाट बघता. धन्यवाद. बेटा उद्देशावर कृती अवलंबून असते. क्लिअर पहिला आहे की महाराज साहेब पंतप्रधान याच्यासाठी त्यांचं विजन ते नाही, विजन आहे जनतेची सेवा करणं. मी म्हणजे एवढा माझा तिरस्कार आहे. मी साताऱ्यात थांबू नये असं वाटतं. मी जर हो म्हणालो तर इथून काय अंतरावरती घर कोणाचं आहे तुम्हाला माहित आहे. इथे फ्लेक्स लागतात, भावी पंतप्रधान. तो मला आत्महत्या करायला प्रवृत्त एक लक्षात घ्या. तुमच्या मनात तुम्ही मला एवढं मोठं पद दिलंय, पंतप्रधान काय पद आहे तरी हे सर्जिकल स्ट्राईक्स आणि ह्या स्ट्राईक्स मगाशी ज्याचा उल्लेख केला, एक माणसं मारण्याचाच प्रकार आहे. त्यांनी मारले काय, ते कुठल्या तरी गाडी सोडली, बॉम्ब RDX किंवा जे काय एक्सप्लोसिव्ह भरलेली, थांबलं पाहिजे. मार अखेर आपण कुठपर्यंत किती, म्हणजे आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. सगळं बटनाचा खेळ आहे. बटन दाबलं सगळ्यांकडे न्यूक्लिअर काय ते बॉम्ब हे. त्याचं तुम्हाला माहित आहे जपानमध्ये जेव्हा ते स्ट्राईक झाली त्या काळात हिरोशिमा आणि नागासाकी, त्याचं किती नंतरच्या किती पिढ्या त्याचे जे दुष्परिणाम त्या पिढ्या त्यांना डिसऑर्डर्स त्या मुलांमध्ये. धन्यवाद. आता फक्त दोनच तुम्ही प्रकल्पग्रस्तांसाठी खूप मोठी चळवळ केली, त्याबद्दल तुमचे आभार. माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या विरोधात एक तगडा उमेदवार उभा आहे? तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या विरोधात एक तगडा उमेदवार उभा आहे? तगड्याची व्याख्या काय? म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही आमचे भावी खासदार पण आहात, पण तुमचं मत काय? आपण उमेदवार हे बघा, ही लोकशाही, कोणी पण उभं राहू शकतं. किती लागतात फॉर्म भरायला? तगडा गायन पकडा काय कोणी किती डिपॉझिट किती लागतं? 25,000. ठीक आहे. एखाद्याला अगदीच इच्छा असेल, का नाही, त्याला वाटत असेल की आपण भरावं आणि त्यांनी जरूर भरावं. ती इच्छा असेल, का नाही, त्याला वाटत असेल की आपण भरावं आणि त्यांनी जरूर भरावं. Country, they have taken the law for granted. Because of influence, because of God knows whatever, people who have done rape or whatever, and all these unforgivable offences, they go scot-free. I mean, some strict actions should be taken.
that is where it hurts the most. सातारा जिल्ह्यातला असा सातारा जिल्ह्यातला कोरेगाव तालुक्यातला अशी 26 गाव आहेत सातारा जिल्ह्यातले कोरेगाव तालुक्यातली अशी 26 गाव आहेत की ते आम्ही माढा मतदारसंघात गेलेलो आहे. पण आमच्या 2009च्या इलेक्शन पासून आमच्यावर अन्याय झालाय. आम्हाला पाणी नाही, आम्हाला रस्ते नाहीत. तर ह्या प्रश्नाकडे तुम्ही जरा लक्ष द्यावं. तुम्ही लक्ष दिल्याशिवाय या प्रश्नावर काय होणार नाही. आम्ही प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याकडे गेलो. का देऊ मला सांगा, उत्तर का देऊ? म्हणजे तुमचं उत्तर देईन, पण का सोडू प्रश्न? आम्ही ज्यावेळेस मी सांगतो त्याचं उत्तर देतो. पाण्याच्या प्रश्नाकरता, विजेच्या प्रश्नाकरता, अनेक ज्यांना पुनर्वसन धरणग्रस्तांच्या जमिनी करता, त्या अनेक सगळ्या प्रश्नांकरता आम्ही आवाज उठवला होता. भूभाता दिंडी, माझ्या जमिनी गेल्या होत्या, ठीक आहे, त्याची मला काय फिकर नाही. अनेक धरणात गेल्या, अनेक लोकांच्या गेल्या, अनेक धरणग्रस्तांच्या गेल्या, त्यांना जमिनी मिळाल्या नाही. कॅनलची कामं सुरुवात झाली नाही, त्यांच्या गेल्यात जमिनी गेल्यात. धरणाचं काम ज्यावेळेस कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली, ही झाली सातारा जिल्ह्यामध्ये. कारण की कृष्णा खोरे तर संपूर्ण जे 11 प्रकल्प होते, मेजर डॅम्स, ते संपूर्ण सातारा जिल्ह्यात होते. त्यावेळेस पहिले 2 वर्ष सुरुवात झाली. आम्ही कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्ष ज्यावेळेस झालो, त्यावेळेस एक आम्ही नवीन आखणी केली की त्यावेळेस म्हणजे त्या अगोदर ते धोरण त्यांनी आखलं होतं शासनाने की पहिलं धरण मग पुनर्वसन. लोकांना ते मान्य नव्हतं. त्यात बदल केला आम्ही की धरण आणि पुनर्वसन या दोन्हीचे कामं साईड बाय साईड चालले पाहिजे. आणि म्हणून कामाला सुरुवात झाली. जी आता कामं तुम्हाला पाहायला मिळतात ते त्याचंच एक प्रतीक आहे. कामं पूर्ण झाली नाही, विस्कळीतपणा आला, का आला, प्रशासकीय अडचणी आल्या, जे काय असतील. आणि ह्याकरता ज्या लोकांच्या जिथं पाणी अडवलं गेलं आणि ज्या लोकांना जमिनी तिकडे दिल्या गेल्या तिथं पाणी नाही, तिथं त्यांच्या जमिनी होत्या, तिथं पाणी अडवलं गेलं, तिथं पाणी साठलं. त्यामुळं पाणी जिथं गेलं तिथं पाणी नाही, त्यामुळे इथं परत आले. तिथं त्यांनी शेड मारून तिथं राहिले. जिथं त्यांनी घरं बांधले होते तिथं त्यांचे घराचे दारं, खिडक्या लोकांनी चोरून नेल्या. अशी सगळी वाताच. याकरता भूमाता दिंडी आम्ही चालू केली. प्रश्न विचारणं सोपे असतात, फार सोपे असतात. मला अजून आठवतंय, सगळ्यांना आवाहन केलं. कोण आलं? समृद्धीन. कोण आलं? सकाळी 6 वाजता इथं मी म्हटलं मी चालू करतो. मोजके फक्त या सातारा जिल्ह्याची संख्या किती आहे? संख्या अंदाजे किमान एक माझ्या लोकसभेची तर आता 18 लाख तर आहे मतदार. लोकसंख्या तर जास्त आहे, 18 लाख. मी तुमचं फलटण हे सगळे मान, फलटण आणि खटावचा काय भाग वगळता ते जर इंक्लूड केलं तर जास्त होईल. आणि यातून आले किती? मला आश्चर्य, म्हणजे मी आश्चर्यचकित झालो. किती आले असेल तुमचा अंदाज? मोजून साधारण 100-150 लोक. मग आम्ही इथून चालत निघालो. मी म्हणलं कोणी याचं आलं नाही आलं, मी चालत निघालो. मग मी कोयनीकडं चालत निघालो. मग हळूहळू सगळे आले. मी जमणार आहे का? कोण येणार आहे का? मला काय फरक पडते, कोण आलं नाही आलं, मी तर जाणारच. माझा पुढं फक्त कॉज आहे. कॉज तुमचा होता. चालतोय मी, तुम्ही आपलं तांगड्यावर करून ढाराडूर टीव्हीवरती उद्या नाही चालतात, ठीक आहे, ओके. पोचल्यानंतर जाऊ तिकडे सत्कार करायला. ही अशी आहे. तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता त्याचं तुम्हीच त्याच्यातनं
तुम्ही त्या प्रश्नाचं त्या संपूर्ण त्याचं सोडवणूक तुम्हीच केली पाहिजे. किती आजपर्यंत तुम्ही पुढाकार घेतलाय, दुसऱ्याची का वाट बघता? धन्यवाद. बेटा उद्देशावर कृती अवलंबून असते. क्लिअर पहिला आहे की महाराज साहेब पंतप्रधान याच्यासाठी त्यांचं विजन ते नाही, विजन आहे जनतेची सेवा करणं. मी एवढा माझा तिरस्कार आहे, मी साताऱ्यात थांबू नये असं वाटतं. मी जर हो म्हणालो तर इथून काय अंतरावरती घर कोणाचं आहे तुम्हाला माहित आहे. इथे फ्लेक्स लागतात, भावी पंतप्रधान. तो मला आत्महत्या करायला प्रवृत्त एक लक्षात घ्या, तुमच्या मनात तुम्ही मला एवढं मोठं पद दिलंय, पंतप्रधान काय पद आहे? आणि हे सर्जिकल स्ट्राईक्स आणि ह्या स्ट्राईक्स मगाशी ज्याचा उल्लेख केला, एक माणसं मारण्याचाच प्रकार आहे. त्यांनी मारले काय, ते कुठलं तरी गाडी सोडली, बॉम्ब RDX किंवा जे काय एक्सप्लोसिव्ह भरलेली, थांबलं पाहिजे. मार अखेर आपण कुठपर्यंत किती, म्हणजे आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही, सगळं बटनाचा खेळ आहे. बटन दाबलं सगळ्यांकडे न्यूक्लिअर काय ते बॉम्ब हे. त्याचं तुम्हाला माहित आहे, जपानमध्ये जेव्हा स्ट्राईक झाली त्या काळात, हिरोशिमा आणि नागासाकी, त्याचं किती नंतरच्या किती पिढ्या त्याचे जे दुष्परिणाम त्या पिढ्या त्यांना डिसऑर्डर्स त्या मुलांमध्ये. धन्यवाद. आता फक्त दोनच तुम्ही प्रकल्पग्रस्तांसाठी खूप मोठी चळवळ केली, त्याबद्दल तुमचे आभार. माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या विरोधात एक तगडा उमेदवार उभा आहे? तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या विरोधात एक तगडा उमेदवार उभा आहे? तगड्याची व्याख्या काय? म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही आमचे भावी खासदार पण आहात, पण तुमचं मत काय? आपण उमेदवार, हे बघा, ही लोकशाही, कोणी पण उभं राहू शकतं. किती लागतात फॉर्म भरायला? तगडा गायन पकडा गायन कोणी किती डिपॉझिट किती लागतं? 25,000. ठीक आहे. एखाद्याला अगदीच इच्छा असेल, का नाही, त्याला वाटत असेल की आपण भरावं आणि त्यांनी जरूर भरावं. पब्लिसिटी गिमिक्स असतात. खरं तर अनेकदा जे फॉर्म भरतात ते निवडणुकीपेक्षा त्याच्या मागं त्यांचा वेगळाच एक असतं. एक तर पब्लिसिटी मिळते, जाहिरात करायची दिली तर संपूर्ण जिल्ह्यात जाहिरात द्यायची, एवढा खर्च असतो. फॉर्म भरले की तेवढ्या याच्यात संपूर्ण जिल्ह्यापर्यंत पोहोचतो आपण, ते आणि बरेच बाकीचे हे असतात. धन्यवाद. निवडणूक माईक पकड. घेतलं पाहिजे, मनात ठेवलं पाहिजे की कुठलेही उद्योजक, IT सेक्टर असेल किंवा जे काय असतील, कुठलेही उद्योजक वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधला, तो पहिलं प्राधान्य कशाला देतो? तो काय पाहतो की आपल्याला तिथं जे स्पेशलाइज जे वर्कफोर्स तिथं आपल्याला अवेलेबल कुठे आहे, हा एरिया टार्गेट करतो. त्यामुळं मुंबई, नवी मुंबई, ठाणे, त्यानंतर मग
कल्याण, जे काय असेल ते, मग पुणा, आता पुण्यात ऑटोमोबाईल हब झालाय, तळेगाव, दाभाडे हा सगळा परिसर. आता त्या ठिकाणी जागा शिल्लक राहिलेली नाही. आपलं नशीब चांगलं की आपण NH4 हायवेवर आहे, जो बॉम्बे बँगलोर कनेक्ट आहे, हा मेन हायवे. जर आपण सोलापूर हायवेला असतो तर कदाचित डेव्हलपमेंट थोडीशी, आपल्याला डेव्हलपमेंट वाईज आपण थोडंसं मागं पडलो असतो. कारण की डेव्हलपमेंटचा आता जो ओघ आहे, तिथं जागा शिल्लक न असल्या शिल्लक नाही आहे. त्यामुळे सगळा जो डेव्हलपमेंटचा जो सगळं जे काय तो ह्या बाजूलाच आहे. म्हणजे साताराकडून असं कोल्हापूरला तर आहेच, सातारा आणि ह्या बाजूने सर. पण सगळ्यांच्या काय ना काहीतरी जी खासियत आहे, ती खासियत सगळी एकत्र केली एका व्यक्तीमध्ये आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शेवटच्या सत्राकडे आभार मानण्यासाठी एक चिकना चेहरा माझ्या बाजूला डायलॉग साहेब. एक बार जब मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपनी आपकी भी नहीं